तर अनेक महापालिकांपासून ते थेट केंद्रामध्ये एकत्र असलेले भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष. ठाणे महापालिकेत देखील हे दोघे एकत्र सत्तेत असले तरी त्यांच्यामध्ये सतत कुरघोडीचं राजकारण सुरू असतं. नवी मुंबईमध्ये तर या दोन्ही पक्षांमध्ये उभा दाव आहे. या वादाचे पडसाद ठाण्यातही उमटलेत. निमित्त झालंय तर रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते झालेल्या भूमिपूजन समारंभाचं. काय घडलंय बघूया या स्पेशल रिपोर्टमध्ये. ठाण्याच्या तीन हात नाका इथे रविवारी विविध विकास कामांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन झालं. याला विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, एवढंच कशाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडही हजर होते. मात्र भाजपचे स्थानिक आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, एवढंच नव्हे तर उपमहापौर कृष्णा पाटील हे मात्र व्यासपीठावर नव्हते. आणि यावरूनच महायुतीमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. उपमहापौरांनी पालिका प्रशासनाला याबाबत पत्र लिहिलं असून भाजप लोकप्रतिनिधींना निमंत्रण नसल्यामुळे हा कार्यक्रम पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. 100% हे श्रेय लाटण्याचंच काम आहे. जर महायुती म्हणून आपण निवडणूक लढवलेली आहे, महायुती म्हणून भरघोस मताने लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे, मग महायुतीचं मध्ये तुम्ही का हे करताय? महायुतीचे धर्म पाळायला पाहिजेत. तर तुम्ही जर महापालिकेचा युती शासनाचा निधी सगळा वापरताय आणि मग स्थानिक नगरसेवक असतील, उपमहापौर म्हणून आहेत, आमचे आमदार आहेत, त्यांनाही न विश्वासात घेता तुम्ही निमंत्रण पत्रिकेवर नाव छापले सांगतात, मग का नाही आधी जाहीर केलं? मग कुठे चुकीचं आहे. आणि मग ह्यांना वाटत असेल की आता गरज विसरली मित्रपक्षाला गरज वाटत नाही भारतीय जनता पार्टीची भविष्यात, म्हणून त्यांनी असं साईडलाईन करायचं काम चालू आहे. भाजप आमदार संजय केळकर यांनीही हे पहिल्यांदाच घडलं नसल्याचं सांगत नाराजीचा सूर लावला. हे नेहमीच झालेलं आहे, हे काही आम्हाला नवीन नाही. कधी बॅनर दाखवले जातात नाव टाकल्याचे, कधी निमंत्रण पत्रिका दाखवली जाते की हे काय नाव टाकलेलं आहे आणि प्रत्यक्ष सांगितलं जात नाही. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने निवडणुकीच्या वेळेला भाजप सेना आणि निवडणुकीच्या नंतर ज्या वेळेला विकासाचे कार्यक्रम होतात त्यावेळेला शिवसेना ही योग्य नाहीये आणि ही वेळोवेळी घडतं आहे. महापौर आणि स्थानिक शिवसेना नगरसेवकांनी मात्र सर्वांना आमंत्रण दिल्याचा दावा करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पत्रिकेत ज्यांची नावं होती त्यांच्या डिपार्टमेंटला खरं तर पत्रिका गेलेल्या आहेत. जे आपले नेते मंडळी असतील त्यांच्याकडे पण ह्या पत्रिका गेलेल्या आहेत. तसेच आपले जेवढे पदाधिकारी आहेत ठाणे महानगरपालिकेचे त्यांना पण ह्या पत्रिका गेलेल्या आहेत. उपमहापौरांची पण डिपार्टमेंटला गेलेली आहे, त्यांची सही आहे इथे. मला वाटतं कृष्णा पाटील आपले उपमहापौर आहेत, त्यांना कुठेतरी थोडासा गैरसमज असेल, कारण महायुतीच्या सरकार लढवत असताना आम्ही त्यांना कधीच डावळत नाही. मी महापौर म्हणून तरी मी त्यांना कधीच डावळलं नाही आणि तसा हेतूही नाहीये. त्यामुळे त्यांनी हा विचार करू नये. एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते हे उद्घाटन झाल्यानंतर पुन्हा एकदा उद्घाटन करण्याचं घाट घालणं हे अत्यंत चुकीचं आहे. राहिली गोष्ट मला असं वाटतं त्यांना निमंत्रण दिलं नाही गेलं तर ते स्वतः उपमहापौर या ठाणे महानगरपालिकेचे, त्यांचे रितसर निमंत्रण पत्रिकेत नाव होतं. आपल्या ठाणे शहरामध्ये जे उद्घाटन होतं ठिकठिकाणी होर्डिंग्स होते, त्या सगळ्या होर्डिंग्सवर देखील त्यांचा प्रोटोकॉलप्रमाणे त्यांचा फोटो होता. सन्माननीय दोन जे स्थानिक आमदार आहेत त्यांचा देखील फोटो त्या ठिकाणी होता. मला वाटत नाही याच्यामध्ये कोणतं काही पर्सनल काही हे ठेवावं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप आणि शिवसेनेतला कलगीतुरा नवा नाही. महापालिका निवडणुकांपूर्वी शिंदे आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्यातलं द्वंद्व सगळ्या राज्यानं बघितलंय. नवी मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचं निमंत्रण शिंदेंना नसल्यानं हा वाद झाला होता. त्यानंतर नवी मुंबई महापालिकेच्या एका कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतही शिंदेंचं नाव नसल्यानं शिवसेना नेते नाराज झाले होते. आता ठाण्यातल्या विकास कामांच्या उद्घाटनाला भाजप नेत्यांना डावलून शिवसेनेनं फिट्टमफाट केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पण सामान्य ठाणेकरांना
या वादापेक्षाही विकास कामं वेळेवर मार्गी लागणं आणि जगणं सोपं होणं हे जास्त महत्वाचं आहे. अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे.